बाहेर पूर्ण अंधार आहे. सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आम्ही जात आहोत महाराष्ट्रातील एका अशा शहराला एक्सप्लोर करायला ज्याला ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक हे तिन्ही वारसे लाभलेले आहेत. उद्या नेहाचा बड्डे आहे आणि त्यासाठी आम्ही जात आहोत नाशिक शहराला. आहेत आणि बाहेर पूर्ण काळोख आहे. भरपूर धुकं आहे पण व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे ॲक्च्युली. आता या बिल्डिंग पाशी जर का तुम्ही पाहिलं म्हणजे त्या लाईट आहे, खूप धुकं आहे. पूर्ण धूर सारखं झालेलं आहे, काहीच दिसत नाही आहे. मजा येणार आहे आज. बॅग्स ऑलरेडी पॅक झालेल्या आहेत दोन्ही पण. बस आता फक्त बाळाला घ्यायचं आहे आणि भूर. चला मस्तपैकी 6:30 वाजलेले आहेत. सगळेजण उठलेले आहेत आणि आम्ही पण आता जे करून निघालेलो आहोत. सामान गिमान सगळं पॅक झालेलं आहे. बनी तुला नेणार नाही आहे. हे 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 माझी बनी तुला नेणार नाही ग बनी. चला तुला नाही, तुला नाही आहे. चल चल सर तो माग चल बनी माग. सगळी तयारी करून सकाळी 7 वाजता खराडी पुणे येथून आम्ही आमचा नाशिकचा प्रवास चालू केला. पुण्याहून नाशिकला जाण्यासाठी मुख्य 2 मार्ग आहेत. पहिला कासारवाडी नाशिक फाटावरून चाकण, राजगुरुनगर, नारायणगाव, आळे फाटा करून नाशिक आणि दुसरा शिक्रापूर वरून बेल्ले गावाचा रोड घेऊन राजुरी मार्गे आळे फाटा आणि मग नाशिक. आणि आम्ही शिक्रापूर बेल्ले मार्गे नाशिकला निघालो आहोत. झाड दिसतंय का तुम्हाला? इथे दिसतंय आहे का झाड? जे झाड दिसत नाही तुम्हाला ते झाड आहे. सूर्यदेवाय नमः. खराडी ते नाशिक 220 किलोमीटरचा रस्ता आहे आणि जवळपास 5 ते 6 तास नाशिकला पोहोचण्यासाठी लागतात. आम्ही पोहोचलेलो आहोत शिक्रापूरच्या चौकामध्ये, जिथून आपल्याला ऍक्च्युली नाशिक रोड पकडायचा आहे. पण मागचे 15 मिनिटं झाले आम्ही ट्रॅफिक मध्येच अडकलेलो आहोत. मागे तुम्हाला दिसेल की नाही काय माहिती, भरपूर सारे ट्रॅफिक आहे आणि समोर पण खूप ट्रॅफिक आहे. अशा प्रकारे आपले अर्धा घंटा जवळपास टाइम इथंच गेलेला आहे. आता आमची बाई बी चुळबुळ करायला लागली ऑलरेडी है ना. चिंजू नाश्ता पण करायचा आहे आपल्याला, पण आता सगळंच बाकी आहे. बघूयात हा ट्रॅफिक कधी निघते आणि लगेच आपण पोहोचूयात. नाशिक रोड आपण पकडणार आहे. आतापर्यंत 29 किलोमीटरच आलेलो आहेत आपण. जवळपास मागचे 5-7 किलोमीटरच्या वरती झाले, जास्ती झाले ऍक्च्युली. पूर्ण असा सिंगल रोड, पूर्ण छोटा रोड. 4 रोड आला काय माहिती. सुरुवातीचे काही किलोमीटर रस्ता गावातला असल्यामुळे छोटा आणि कच्चा होता, पण नंतर मोठा आणि चांगला रस्ता लगेच लागतो. आळे फाट्याच्या थोडंसं पुढे आलं नाशिक रोडला की लगेचच हे जय महाराष्ट्र मिसळ हाऊस आहे. आळे फाटा पोहोचल्यावर आम्ही आमचा पहिला नाश्ता पाण्याचा ब्रेक घेतला. डोसा, मेदूवडा, रस्सावडा आणि एक चाय फस्त करून आम्ही आमचे बिल केले 220 रुपये. या हॉटेलमध्ये नाश्ता खूप टेस्टी होता, पण वॉशरूम तेवढे क्लीन नव्हते. नाशिक ही एक खूप सुंदर आणि पॉझिटिव्ह वाईब देणारी सिटी आहे. नाशिकचा प्लॅन करताना कमीत कमी 3 ते 4 दिवसाचा प्लॅन नक्कीच करायला पाहिजे. नाशिकमध्ये हॉटेल्स आणि रिसॉर्टचे ऑप्शन सुद्धा खूप चांगले आहेत. आयबीज या 3 स्टार हॉटेलमध्ये आम्ही आमची 2 दिवसाची रूम बुक केली होती, ज्याचा आम्हाला पूर्ण खर्च आला 8,200 रुपये. मला असं वाटलं की आता आपलीच बारी आहे. कसं छान आहे. तब्बल 6 तासांचा प्रवास करून शेवटी आम्ही पोहोचलो आमच्या हॉटेलला आणि अशी होती आमची रूम. आपण आलेलो आहे आपल्या रूम मध्ये, आयबीजच्या रूम मध्ये. तर जितकी तुम्हाला रूम दिसतीये तेवढीच आपली रूम आहे.
खूप छान कम्फी असा बेड आहे. बाळ ऑलरेडी कम्फर्टेबल झालेला आहे. तिच्या मूड मध्ये आहे. छान रूम आहे. छोटासा टीव्ही आहे आणि खूप छान असं मिरर आहे. एकदम क्लीन, एकदम छान असा फुल साईज पेक्षाही मोठा फुल साईज. आणि हे मला असं वाटतं इथे कबड असावं असं मला हे इकडे उलट फ्रीज बी आहे इथं. लॉन्ड्री बॅग पण आहे. एक्स्ट्रा कुशन वगैरे पण आहे. इधर अपने गंदे कपडे डालने के. आणि यांनी टूथपेस्ट हे पण दिलेलं आहे. नाईस. पाणी दिलेलं आहे पण पाण्याच्या बॉटलवर प्राइस कम लिहिलेलं ते नाही माहित मला. फ्री आहे ते. डेट आहे ती. अच्छा ओके. तर मग हे आहे. इथे असं टेबल आहे आणि इथेच लागून बापरे एवढं सगळं त्यांनी एवढ्याशा रूम मध्ये केलेलं आहे. इथले इथे हे पण दिलेलं आहे. चेअर पण आहे. तुम्हाला इथे काम करायचं तर काम बी करू शकता. स्टडी लॅम्प पण आहे. कॅप्सूल सारखं आपला वॉशरूम आहे. सो असं वॉशरूम वाटते की काही नसेल वॉशरूम मध्ये पण ऍक्च्युली 2 टॉवेल्स एकदम छान असं मोठं वॉशरूम आहे. हे बघ शॉवर एरिया पण छान आहे. असं करून तुम्ही मस्त शॉवर करू शकता. हा कॉन्सेप्ट मला आवडला. आणि इकडे शॅम्पू वगैरे कडे दिले. काय म्हणली बाबा. आणि इथे हेअर ड्रायर सुद्धा आहे. टॉयलेट वगैरे क्लीन आहे. छान मस्त आहे. पंखा नाहीये. पंखा नाहीये म्हणून एसी आहे इथे. फक्त सेंट्रलाइज एसी आहे. टेम्परेचर, रूम टेम्परेचर, सेट टेम्परेचर तुम्ही इथे सगळ्या गोष्टी करू शकता कमी जास्त वगैरे. आणि एक विंडो आहे तुमच्याकडे छान अशी लाईट साठी. ओके. आणि व्ह्यू जो आहे आपल्याला बॅक साईडचा आहे. हॅलो हॅलो. हाय हाय हॅलो हॅलो. कॉफी ऑर्डर करता का. नाही पप्पा लंचचा टाइम झाला. लंचचा टाइम. हॅलो हॅलो. येऊ तर टीव्हीवर कार्टून लावून दिलेले आणि ओजस्वीला मस्त झोप आलेली आहे. मम्मीची आंघोळ झाली की मस्तपैकी झोपी जाईल ती. आणि मग आराम झाल्यानंतर मग आम्ही निघू पंचवटीसाठी. आम्ही रेडी झालेलो आहोत आणि आता आपण जात आहोत सगळ्यात पहिले नाश्ता करायला. जेवण ऍक्च्युअली आमचं जेवणच बाकी आहे. आता बघूया बाहेर काय मिळतं. मस्तपैकी जेवण करूया आणि मग आपल्याला जायचं आहे मंदिर. श्रीचा आउटफिट पाहून मला कॉमेंट करून सांगा कसं वाटतं. चांगलं आहे. एकदम मस्त कुर्ता बिर्ता. मंदिरात चालले का लग्नात चालले. हे बघा बाहेर चांगलं जेवायला भेटलं तर बघायचं कुठं लग्न चालू आहे आणि तिथं बसायचं डायरेक्ट. हा एक नंबर आयडिया. आणि हा माझा आउटफिट. आता आम्ही जवळपास पंचवटीला पोहोचलेलो आहोत. फक्त 2 किलोमीटर बाकी आहे आणि थोड्या वेळातच आपण पंचवटीला पोहोचू. सगळ्यात पहिले आम्ही नाश्ता करणार आहोत म्हणजेच आमचं लंच करणार आहे. कारण आम्ही पोहोचलो 1 वाजता. कारण तो आमचा जेवायचाच टाइम होता. पण ऍक्च्युअली त्यानंतर आपल्याला थोडा आराम करून जायचं पण होतं. आणि बाळाची झोप होणं हे खूप महत्वाचं होतं. जर का बाळाची झोप नसती झाली तर आम्ही पुढे कुठेच फिरू शकलो नसतो. त्यामुळे आम्हाला न जेवण करताच तिथेच हॉटेलमध्ये थोडा वेळ आराम करावा लागला. आता आम्ही मस्तपैकी फ्रेश झालेलो आहोत. जवळपास 4 वाजलेले आहेत. लेट झाले खूप. आणि आम्ही पंचवटीला पोहोचतोय. पंचवटीला पोहोचून पहिले आपण जेवण करू. खूप छान अशी एक मिसळ स्पॉट आपल्याला माहिती आहे. आपण तिथे जाणार आहोत. त्यानंतर मग आपण सगळे देवदर्शन करणार आहोत. भूक लागली. आयबीज हॉटेल ते पंचवटी जवळपास 7 किलोमीटर आहे. पंचवटीला तुम्ही कारने जर का जात असाल तर नदीकाठी खूप प्रशस्त अशी पार्किंग अवेलेबल आहे, जिथे तुम्ही तुमची कार पार्क करून पंचवटीला चालत जाऊ शकता. गल्ल्या फिरत फिरत आता आम्ही काळाराम मंदिराच्या मागच्या साईडने आलेलो आहे आणि बस आमच्या समोर मंदिरच आहे. अजून नाश्ता बाकी आहे. उसाचा रस पिऊ. इथे नाश्ता काही दिसलं नाहीये. मागे एक जागा आहे तिथे आता जाऊन पहिले आम्ही नाश्ता करू.
पहिले पेटपूजा मग देवपूजा. टाइम कमी असल्यामुळे आम्ही एक उसाचा रस घेऊन घरगुती असे मस्त जेवण केले, ज्यात झणझणीत शेवभाजी आणि गरमागरम पोळ्यांचा आम्ही आस्वाद घेतला. पटापट जेवण करून आम्ही पोहोचलो प्रभू श्रीरामांच्या काळाराम मंदिर. काळाराम मंदिर हे सरदार रंगराव ओहदेकर यांनी 1782 या साली बनवले होते आणि हे मंदिर तयार करण्यासाठी तब्बल 12 वर्ष लागले होते. संपूर्ण मंदिर हे काळ्या रंगाच्या दगडांपासून बनवलेले आहे. मंदिराच्या सुरुवातीलाच हनुमानांची मूर्ती आहे. जय श्रीराम. मंदिरात प्रवेश करताच खूप सुंदर असे प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांची सुरेख अशी मूर्ती आपल्याला बघायला दिसते. आणि प्रभू श्रीरामांची मूर्ती ही स्वयंभू असून काळ्या रंगाची आहे, म्हणून या मंदिराचे नाव काळाराम मंदिर आहे. हेच ते मंदिर आहे ज्यासाठी 1930 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांना या मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह केला होता. आम्ही काळाराम मंदिरचे दर्शन करून आलो. खूपच सुंदर मूर्ती आहे, ऍक्च्युली खूप सुंदर मूर्ती आहे. म्हणजे समोर हनुमानाची मूर्ती आहे आणि त्याच्याच अपोजिट डिरेक्शनला रामाची मूर्ती आहे. खूपच सुंदर आहे. वाव, इथे तर खूप छान मार्केट आहे. हा, आपण तिथे आलो बघा. आता आम्ही आलोय सीता गुफाला. हे बघा, मी तुम्हाला दाखवते. मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो आणि शतपावली करताच पोहोचलो सीता गुफा आणि पंचवटीला. माता सीता जवळपास 2 वर्ष या गुफेमध्ये राहिल्या, त्यामुळे या गुफेचे नाव सीता गुफा असे आहे. आणि हीच ती जागा आहे जिथून रावणाने सीतेचे हरण केले होते. हे बघा, याला पंचवटी याच्यासाठी म्हणतात. हे बघा, सीता गुफा. हे वडाचं झाड 1, हे वडाचं झाड 2, मग हे 3, इकडे हे जे आहे ते आहे 4 आणि इकडे समोर आहे ते 5. पंचवटीला आलेलो आहोत आणि गर्दी खूप आहे सीता गुफासाठी. 2-4 जागा इथे बघितलेल्या आहेत आणि सध्या आपण जाणार आहोत रामकुंड बघायला. अच्छा, ते काळा राम, हे गोरे राम. जिन्हें रावण को भिक्षा दान दिया और इसी स्थान से सीता माता जी का हरण हुआ. यह भूमि सीता माता की दान है. मनमोहक असा सूर्यास्त बघून एक कडक चाय मारून आम्ही गेलो जवळच्याच लक्ष्मीनारायण आणि गजानन महाराज मंदिरात, जिथे खूप सुंदर असा खेळ भांड्यांचा आणि प्रभू श्रीराम आणि सीता यांचा देखावा होता. एकदम छोटे छोटे बघा, ही तुम्ही बॅटरी बघू शकता. बॅटरीच्या बाजूला सगळे छोटे छोटे मायक्रोवेव्ह ओव्हन पण आहे. वा वा वा. कोलगेट पण आहे, छोटा अत्तर आहे, चिमटा आहे, पाण्याची टाकी आहे. गजानन महाराजचे दर्शन घेऊन आम्ही पोहोचलो रामकुंडला. रामकुंड, जिथे प्रभू श्रीराम हे स्नान करण्यासाठी येत होते आणि इथेच त्यांनी त्यांच्या वडिलांचे पिंडदान केले होते, म्हणून याचे नाव रामकुंड आहे.
कोणता कलर आवडला तुला? कोणत्या कलरची घ्यायची? सायंकाळी 7 वाजता याच कुंडावर गंगा आरती सारखीच गोदा आरती असते. हरे राम हरे राम हरे राम हरे राम. पोशिले तव जीवनी अचल विजनी कांधारले दिव्य रस आकारले वायु तत्वी मिसळले धूप जणू हे नाविले. या सुंदर मनमोहक आरतीचा आम्ही मनसोक्त असा आनंद घेतला. ओजस्वी कुठे आलो आपण? काकाकडे. प्रसाद काकाच्या घरी आलो, जेवण केलं, झोप काढली, मज्जा केली रे बा. आता तर आम्ही मोठू पतलू बघायलो है ना. मज्जा आली. छान झालं. येस. नाशिकला यायचा सगळा प्लॅन आमचा जो होता, आम्ही काहीच केलं नाही. आम्ही फक्त प्रसादला विचारलं की भाऊ सांगा आम्हाला कुठे यायचे, काय बघायचं आहे. पूर्ण 2 दिवसाचा प्लॅन प्रसाद भाऊने आम्हाला व्हॉट्सअपवरती स्टार्ट टू एंड पहिल्या दिवशी कुठे जायचं काय सगळं यांनी सांगितलेलं आहे. हॉटेल कोणची बुक करायची ती सुद्धा भाऊनेच हेल्प केलेली आहे. आणि आज दर्शन वगैरे झाल्यावर तर आम्ही यांच्या घरी आलो आहोत. मस्त जेवण झाले, खूप छान जेवण होतं आणि खूप छान वाटलं आई पप्पांना भेटून, वहिनीला भेटून. लवकरच गुड न्यूज पण आहे, तर त्याच्याबद्दल पण उत्सुकता आहे. बघूया काय होतं. तर भाऊ येते का बहीण येते तर. दुनिया से जब चारों तरफ आज कितने ही सारे नजारे हैं. देखो ना खुद को जरा, देखो ना जुल्फों से, कैसी जुल्फों से.